मध्ये जायदगाव परप्रांतीयाने शिवीगाळ केलेला आहे, अभद्र भाषा वापरलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. तशा प्रकारचा पोलिसांवर तुम्ही आता देखील आलेला आहात, काय नेमकं वाटतं? मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता झालेला आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला. जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे. मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका. हे भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा, आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. आणि याच्या पुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाहीये, तुम्ही आमच्या नादाला लागून आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, ही आमची तुम्हाला तंबी आहे. तर कुठेतरी तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे का? हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे. हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे, त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते. आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मतं जुळीत पडावी, यासाठीच हे असे लोक स्टेटमेंट करत असतात. मी परत सांगतो, निवडणुका जवळ, निवडणुका राहिल्या बाजूला, निवडणुका येतात जातात, पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं जर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमचे हातपाय गळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. आणि त्याची प्रचिती आता त्याला आलेली आहे वरती आणि भविष्यात ज्या वेळेला त्याची बेल होईल तेव्हा पण येईलच. मनसेचा लोगो पाहिल्यानंतर त्याला हा राग अनावर झाला. कुठेतरी आता तुमच्या चिन्हावरून देखील, भगव्या रंगावरून देखील आक्षेप वाटतो लोकांना. माझं मत आहे की त्याला कशामुळे राग आला मला माहित नाही, पण त्याला त्याच्या आधी काही मराठी मुलांनी, हा विषय असा आहे की तो रात्रीचा विषय होता, तो दारू प्यायला होता, तिथे नाक्यावर काही मराठी मुलं उभी होती आणि त्याने त्याला टोकला तिथे. तर त्याच्यावरनं मराठी बोलण्यावरनं तो वाद सुरू झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर आमचा मनसेचा एक बॅनर होता, तो बॅनर बघून तो बडबड करायला लागला. त्याच्यानंतर रात्रीची वेळ होती, ते सगळे 4-5 जण एकत्र होते, तो मुलगा एकटा होता, त्यांनी तिथे काही रिॲक्ट केलं नाही. पण सकाळी आमच्या सगळ्या टीमला त्यांनी कळवलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल आज सकाळपासूनच आमची सगळी पोरं त्याला शोधत होती. आम्ही पोहोचायच्या 2 मिनिटं आधी तिथे पोलीस पोहोचले आणि तो पोलिसांच्या हाताला लागला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणलं. आता पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर आम्ही पण घुसलो आणि त्याला जो काय प्रसाद द्यायचा आहे त्याचा पाहुणचार पूर्ण महाराष्ट्राच्या मराठी स्टाईलने आम्ही केलेला आहे. हे सरकार म्हणतो हिंदुत्ववादी सरकार आहे, भगवं सरकार आहे, परंतु शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांच्या अगदी हाकेच्या अंतरावरती अशा प्रकारचं शिवीगाळ. एक मिनिट, कोणाचा हा बालेकिल्ला नाहीये. कशा काय बालेकिल्ला होऊ शकतो? काय बालेकिल्ल्याची व्याख्या काय? म्हणजे त्यांचे नगरसेवक आणि आमदार आहेत म्हणजे बालेकिल्ला?